गाईज हे बघा आमचं गाव किती सुंदर. फॉल सीझन अगदी आपण तिकडे गेलेलो लांब कुठच्या कुठे बघायला सँड. हे बघा इथे कसं दिसतंय आणि मग त्याच्यानंतर इथे पण बघा. आणि ह्याला बघा अगदी गाव लाईफ. टेरेसवरती इथे गहू सुकताय, इथे आम्ही कपडे वाळत घातलेत आणि इकडे टंकी आहे आणि ह्याला बघा खुर्ची टाकून मस्त. हे काय हे ते लोक पण मागे काय करताय शेतामध्ये. गाय बघा गाय. हाय गाय. आणि ते बघा ते काढताय. परत कर ना. असं बोललं तर रिस्पॉन्स देईल. परत कर ना. बघूया तू परत. अच्छा चल तिच्या समज कर. ती तिथे बसली हा काहीतरी करणार. अरे तर काय लाजतो काय. ठीक आहे मला वेळच समजतील. हा आमचा धुले राजा आहे. धुले राजा बाजूलाच फिरतोय. आम्ही करवले आमची टीम आहे. तेव्हा बोलेल की ह्याचा प्लॅन आहे भैया की हा मॉ करेल आणि मग गाय बघेल तरी ना माझ्याकडे. बघ चल मी तिच्याकडे फोकस करू. पहिले तू एकदा बोल मग मी तिच्याकडे. त्यांना माहिती असतं रे त्यांचा आवाज. तर तू कर तर परत कर एकदा. ती कान हलवते तिला कळतंय मला वाटतं. कुत्रा भुंकतोय ह्याच्या आवाजाने. परत कर. हे बघितलं तिने इग्नोर केलं तुला. हे बघा आता आम्ही मस्त झाडावरनं पेरू तोडलंय आणि ह्याला पण दिलंय एक फोड खायला. तिकडे बघ कसं खातोय. मिठू कसं खातोय. मजा येते त्याला पेरू खायला. हा करतो कसं आहे मस्त आहे झाडावरनं. फार्म लाईफ मला खूप आवडतं असं राहायला. हा एकदम जबरदस्त. आम्ही इथे आल्यापासून काही ब्लॉगच नाही केलाय. तर आम्ही सगळे छोटे मोठे थोडी बॅड करून ब्लॉग बनवून टाकू. प्रॉपर ब्लॉग नाही केला तर आज खूप काम आहे. फॅमिली आज खूप काम आहे. आता आम्ही दोघं मिळून माहित नाही कितीतरी लोकांसाठी पोळ्या लागणार आहे. मी आता पीठ मळून आले. तू क्या कर रहा है. तू क्या कर रहा है. मिठू क्या कर काय बोलतोय. कोंबडा. हा बोलतोय की कोंबडा ओरडतोय तर मग पाऊस पडणार आहे. पण वेदर तसं झालंय. थांबा मी तुम्हाला उठून दाखवते. 35 पोळ्या लाटून शेकल्या मी. लाटून शेकल्या तू. पीठ मी मळलं, लाटल्या पण मी. माझा अवतार बघा. एवढा वैताग आला आणि भूक लागली आणि आम्ही लास्टला बसणार आहे जेवायला. पंगत बसते डायरेक्ट. पंगत आणि आम्ही कुठे तुम्हाला दाखव. हे बघा अगदीच आम्ही गावात आहे. अगदीच म्हणजे बैल बघा सेम हिच्यासारखे दिसायला. मी जस्ट बोलणार होते की तुझे फ्रेंड्स बघ. तू डायरेक्ट बोलतोय सेम हिच्यासारखे दिसतात. पाऊस चालू झाला. कोंबडा जे बांग देत होता हा बोलला. हा खरं कोंबडा झाला बांग देत होता. आणि इथले लोक पण बोलले पाऊस पडेल आज पाऊस पडेल. ह्यांना कळतं रे. आपण तर त्याला प्रेडिक्ट पण नाही करू शकतो. आता हे सगळं प्लेन होणार आहे. हा भैयाच्या लग्नासाठी रिसेप्शन साठी. मजा आहे का ना. व्हिडिओ तुम्हाला आम्ही दाखव. आम्ही जास्त काही शूट नाही करत आहे कारण की खूप काही आहे करायला आणि प्लस रेंज नाही आहे. म्हणजे व्हिडिओ बनवायला काय नाही बट तरी असं एडिटिंग पण नाही काय नाही. सगळं पडून राहील. ते आता डायरेक्ट लग्नानंतर होईल. त्याच्यानंतर पण आम्ही जाऊ पुढे. स्टे ट्यून. हाच येतो. यही है वो. यही जे कधीचा बांग देतोय. अगदीच मी फाडलाय. हा आहे बघा. जाऊन बसतो त्याला. हाच कधीचा बांग देतोय आणि हा जे बोलतोय कसं केलं त्याने तुम्ही बघितलं. आणि ना तो इथे जाऊन बसतो. इथे आता नको. इथे जाऊन बसतो तो वर. संध्याकाळी कितीला बसतो. संध्याकाळी असं रात्रीचं झोपायचा टाइम झाला ना. इथे लोक लवकर झोपतात. 6-7लाच जातो. 6-7ला जातो. तिथे झोपतो कारण की त्याला असं वाटतं त्याला कापून देतो. रात्री पकडतील गपचूप. कारण दिवसाचा तो जागा असतो ना. रात्री झोपलं की पकडलं. आईला काळं झालं हे बघ. टॅन खूप ऊन आहे. कडक.
तरी आम्ही तोंडाला सनस्क्रीन. हा मग तो वर जाऊन बसतो की त्याला कोणी पकडलं नाही पाहिजे. हुशार आहे भाई. ते मी दाखवेल, तर तो हात जाऊन बसेल ना, तो चढतो. मला आज मी बघणार का त्याला की चढतो कसा. त्याचा 3 स्टेप प्रोसेस आहे आय थिंक. चढतो उडी थोडी मारणार एवढ्यावर. आज बघू किती सगळे ओरडताय, सगळे ओरडताय. आता तिथून गायीनी पण आवाज केला, बकरी ओरडतीये, तो कोंबडा पण ओरडताय. पाऊस येणार आहे आत घ्या मला असं ओरडतंय. हा बिचारे. हे बघ कसं पळतोय. हे बघा त्याला कसं चालतोय तो. हे त्याच्या मागे गेला तो. त्याच्या मागे का जातोय तो. घर आहे ना, मला आवडतात अशी घरं. हे जे समोर आहे ना, हे वाला घर, इथे मस्त सगळे सोबत राहायचे. आणि आता असं सगळ्यांनी मस्त वाला घर पण बांधलंय. भाई साहब, काहीतरी होतंय. मित्रांनो, आम्हाला आता जायचंय शॉपिंग करायला ॲज इन मार्केटमध्ये. बट हे लोक बघा काय करतात, मी तुम्हाला दाखवते. ते गावामध्ये अगदी हे अरे बॅट कुठून आली. पहिले तुम्ही कॅच खेळत होते ना फक्त. बेसबॉल वरती आले. चल मार चल. ये भाई साहब. कातोली टायगर्स वर्सेस भुसावळ 11. चल बॉल. 4 रन के साथ बेहतरीन शुरुआत. दया दांडिया डेविल्स. दया दांडिया कसं लाड करतीये ती तिला लाड करते. येस, व्हेरी गुड बर्ड. सगळे मला कॉन्टेंट सजेस्ट करताय. म्हाताऱ्याकडे पण फिरवून कोणत्या म्हाताऱ्याकडे. हाय अंकल, हाय अंकल. मला ना ते हलगीत फोटो काढायचे आहे ना बैलगाडी. बोलली जरा. त्याच्यात बोल काहीतरी. काय बोलू. बैलगाडी आहे. बैलगाडी आहे. बैलगाडी आहे. तो रागाने बघतोय मी काय व्हिडिओ काढतोय माझा. किती मस्त आहे. हे लोक करत होते जेव्हा आपण गेलो ना. ते लोक कधी करतात. हेच किती भारी दिसतंय यार. बघा मम्मा. काय मस्त सुंदर दिसतंय बे. तर घरामध्ये पाल आलेली आहे आणि माझे पप्पा एकदम काय बोलतात त्याला, निडर पप्पा मारताय तुम्हाला. मी पाल दाखवतो. त्याच्या मागे पाल गेली आहे. मी तुम्हाला सांगते की काय झालं. पहिले पालला बघितलं गेलेलं इकडे, ती इकडून आत आलेली कारण की ते उघडं होतं. आणि मग त्याच्यानंतर ती ह्या बेडवर पडली कारण की पप्पा तिला हाकलत होते. त्याच्यानंतर आम्ही इथे सगळे बसलेलो खात आणि ती ह्या कार्पेट, आम्ही सगळे फटकन उठलो कारण की ह्या कार्पेटवरून डायरेक्ट तिकडे गेली. आणि मग त्याच्यानंतर तिकडे, आणि मग आता ती तिकडे. आता पप्पा शोधताय. सो मित्रांनो, आता तुम्ही जे बघितलं ते आमचं असं वेलकम टू आवर गाव असं व्हिडिओ होतं. अजून आत्ताशी आम्ही पोचलेलो. आम्ही असं थोडं बघत होतो की काय आहे. आता नेक्स्ट व्हिडिओपासनं विधी स्टार्ट होतील, जसं मेहंदी, हळदी वगैरे आणि मग लग्न वगैरे. तर मग तुम्ही एक्सायटेड आहात का? येस, एक्सायटेड तर आहे मी आहे. मग माझ्यासाठी हे सगळं नवीन होतं कारण मी तर पहिल्यांदा बघितलेलं, म्हणून मी जास्त काही शूट वगैरे केलं पण नाही. मी स्वतःच बघत होतो. पण त्यासोबत छोटे मोठे क्लिप आम्ही जॉईन करून एक व्लॉग बनवलं आहे ज्याच्यात तुम्हाला हिचं गाव कसं आहे ते कळेल. अजून इन डेप्थ आम्ही नाही बनवलं. तिकडे ह्यांचं जे घर आहे ते 100 वर्ष जुनं घर आहे. त्याचं शूट आम्ही मे बी नेक्स्ट टाइम जेव्हा आम्ही हिच्या गावी जाऊ तेव्हा करू. थोडाफार आहे म्हणजे तुम्हाला असं हलकं हलकं दिसेल, पण असं एकदम असं टुवर्ड सारखं नाही केलंय. यस, पण हिच्या गावचे लोक भाई काय मस्त लोक आहे. एवढे स्वीट आणि एवढे मस्त लोक कधीच कुठे नाही बघितले. त्यांचं माझ्याशी काय नातं पण नव्हतं. मी पहिल्यांदा त्यांना भेटत होतो पण त्यांनी मला कधी असं फीलच नाही करू दिलं की मी ते मला पहिल्यांदा भेटताय. जिथे पण मी जाऊ तिकडे मला बसवून ते खायला प्यायला सगळं आधी. भाई एका झटक्यात काही त्रास झाला की अख्खा गाव येऊन जायचं भाई. आणि सगळ्यांसाठी किती म्हणजे आपण असं बोलतो ना, गावामध्ये लोकांचं हे सोच थोडंसं नॅरो माइंडेड असतं. पण आता ह्याला बघा, आता असा सिच्युएशन इंडियामध्ये तरी लोकांना नाही हजम होत. पण माझ्या गावामध्ये कोणीच असं ट्रीट नाही केलं की हा कोणीतरी बाहेरचा आहे. सगळ्यांना सिच्युएशन माहिती होती. आम्ही खोटं पण नाही बोलून गेलेलो, जे आहे तेच सांगितलेलं. पण सगळ्यांनी एवढं स्वीट ट्रीट केलं आम्हाला आणि एकदम जेन्युइन मस्त, खूप चांगले लोक
लोक नॅरो माइंडेड नाहीये भाई, एकदम बेस्ट माइंडेड लोक आहेत, खूप भोळे गावचे लोक लोक आहेत. शेवटी किती पण काही झालं, तुम्ही किती पण शहरात आला तरी गावचे लोक जे तुम्हाला प्रेम देतात आणि जे तुमच्यासाठी निस्वार्थ भावनेने तुमच्यासाठी कामं करतात. भाई आमच्या, खरं सांगतो, आम्ही ज्या घरात राहत होतो त्या घरात पाणी नसायचं ना, आम्ही एक आवाज द्यायचो, अख्खा गाव पळायचा भाई, ही मोटर लाव, ती मोटर लाव, इकडे पाणी चालू, अरे ह्यांना त्रास नाही व्हायला पाहिजे, म्हणजे एवढं. कारण की एवढं आपण करायचं. बाहेरून आलोय तर त्यांना असं होतं की Yes. ह्यांना त्रास नाही व्हायला पाहिजे. एक नंबर लोक, खूप स्वीट लोक, एकदम भाई मदत करायला कधी पण कोणी कधी पण हाजीर. एक नंबर, मजा आली मला तर. मी तर परत जाईल हिच्या गावी. ही नाही आली तरी मी एकटा जाईल भाई, पण मी जाईल. एक नंबर लोक. येस. तर तुम्ही पुढचं जर्नी बघण्यासाठी पण स्टे ट्यून आणि सबस्क्राईब करा, तर तुम्हाला कळेल की पुढचा व्हिडिओ Yes. आलाय. सो लाईक, शेअर अँड कॉमेंट. सी यू इन द नेक्स्ट वन. बाय.